brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुलिवंदनाच्या निमित्तानं निघणारी ऐतिहासिक गर्दब स्वारी यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। तब्बल 100 ते 150 वर्षांची परंपरा असलेल्या या अनोख्या सोहळ्यात यावर्षी 75 वर्षीय शिवाजी गालपाडे यांना मानाचे जावई म्हणून गाढवावर बसून मिरवणूक काढण्यात आली। या परंपरेची ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी देखील आहे। निजामशाही काळात सुमारे 1915च्या सुमारास तत्कालीन जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी आपल्या मेहुण्याची थट्टा मस्करी करत गाढवावरून मिरवणूक काढली होती। त्यानंतर ही गंमत परंपरेत रूपांतरित झाली आणि आजही गावकरी ती जतन करत आहेत। धुलिवंदनाच्या दिवशी गावातील तरुणांचं पथक एखाद्या जावयाचा शोध घेतं आणि त्याला गाढवावर बसून गावभर मिरवणूक काढतात। या सोहळ्यात डीजे, गुलाल आणि जल्लोषाचा माहोल असतो। परंपरेनुसार मिरवणुकीनंतर जावयाला नवीन कपडे आणि सोन्याची अंगठी भेट दिली जाते। मात्र यावर्षी सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे ग्रामस्थांनी केवळ कपड्यांचा आहेर देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे यंदाच्या माण्याच्या जावयाला सोन्याच्या अंगठीऐवजी कपड्यांवरच समाधान मानावं लागलंय। मिरवणुकीची सुरुवात स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर डीजेच्या तालावर आणि गुलालाच्या उधळणीत गावकऱ्यांनी जल्लोष केला। या परंपरेला 2 वर्षाचा खंड देखील पडला आहे। त्यामुळे यंदा दुप्पट उत्साह आपल्याला पाहायला मिळाला। कोरोना महामारीमुळे 2021 मध्ये आणि मागील वर्षी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा थांबवण्यात आली होती। त्यामुळे यंदा ग्रामस्थांमध्ये दुप्पट उत्साह देखील पाहायला मिळाला। दरम्यान जावयाचा शोध घेण्यासाठी ही मोहीम तब्बल 8 दिवसांपासून आधीपासूनच रंगते। धुळवडीच्या 8 दिवस आधीपासूनच तरुणांची पथकं बकरा अर्थात जावई शोधण्यासाठी सक्रिय होतात। या भीतीनं अनेक जावई गाव सोडून जातात किंवा लपून बसतात। अखेर शिवाजी गालपाडे यांना शोधण्यात तरुणांना यश आलं। मिरवणूक दिमागात पार पडली। दरम्यान मागील वर्षातील जावई पकड यांच्या जर कथा आपण बघितल्या तर त्या देखील रंजक आहेत। 2020 मध्ये दत्तात्रय गायकवाड मटण घेण्यासाठी घराबाहेर आले असता तरुणांनी त्यांना बस स्थानकावरूनच उचलून नेलं आणि गर्दब स्वारीचा मान दिला। त्यानंतर 2023 मध्ये अविनाश करपे यांना दारात साप निघल्याचा बनाव करून बाहेर बनवण्यात आलं आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं। एकूणच विडा गावातील गर्दब स्वारी ही सासरवाडी आणि जावई यांच्यातील थट्टा मस्करीच्या नात्याचा जिवंत वारसा मानली जाते। बदलत्या काळातही ही परंपरा आजही गावकऱ्यांचा उत्साहात आणि एकजुटीत टिकून आहे। मुंबई तकसाठी रोहिदास हातागळे, बीड।